त्या काहीतरी करा, नाहीतर ही ओवी माझं जगणं हराम करून ठेवेल. त्या ओवीची एवढी हिम्मत काय? हा दादी आत्या, त्या ओवीने ना मंजू आत्यासाठी कुठला तरी काढा आणलाय. दादांनी दिलाय असं म्हणाली. अहो हे तर फक्त एक कारण आहे. तिला हाताशी धरून उमा आत्याला या घरात पुन्हा घुसायचं असणार. मंजू आत्याला पण त्यांच्या बाजूने करून घ्यायचा त्या दोघींचा प्लॅन आहे. प्लॅन करू दे. त्यांका काय प्लॅन करायचा ना तर करू दे. मी असं आहे ना, श्रीनू ना माझाच ऐकणार. हा काय गो, ती ओवी घरात घुसलान तर ते का अडवायचा सोडून तू इकडे आलंस माझ्याकडे? हा हो लाली आत्या, मी काही प्रयत्न केले नसतील का? मी तर तिला हाकलूनच देत होते. अहो पण बंधू काका आले ना, त्यांनीच तिला थांबवलं आणि दादांकडून आणलेलं औषध मंजू आत्याला द्यायला सांगितलं. मग मी त्यांच्यासमोर कसं बोलणार होते? माझ्याकडे काही ऑप्शनच नव्हता. केला काय बंधू? थांब जरा. तू बोलू शकत नसलास ना तरी पण मी बोलू शकते ना. ते का आत्ताच जातय आणि त्या आगाऊ ओवी हातात धरून बाहेर काढताय तेव्हाच त्याची अक्कल ठिकाणावर येईल. आत्ताच आणि आता अगो या काय आता नवीन? काय झालं? अगो बाहेर ना कडी लावल्यान कोणीतरी. काय? हो कसं शक्य आहे? आताच नाही का मी आत आले. कडी कोणी लावली असणार? हे ना बंधू नाही तर यांचाच काम असणार, दुसरा कोणाचा नाही. हो दरवाजा उघडा म्हणते मी. बंधू बंधू दरवाजा उघडा. हा दरवाजा नाही उघडलास ना तर बघ माझ्यासारखं वाईट कोण नाही. हे बघा तुमच्यात हिम्मत असत ना तर कडी काढून बोला ना माझ्याशी. उघडा दरवाजा. आता काय करतात? या बघा लाली असाय मी, लाली. मी पण कांता असाय, कांता. मुलूची हिम्मत नाही म्हणून खोट्यासारखा करतात काय? तुमका ना बोलायची हिम्मत नाही ना म्हणून खोट्यासारखं करता. या बघा शेवटचा सांगताय, दार उघडा नाहीतर ना मका दार तोडूचा लागत. ऍक्च्युली ना चुकलंच माझं. या दरवाजासारखी ना तुझ्या तोंडाला पण कडी लावायला पाहिजे होती. कडक. ओवी ओवी रात्रभर माझ्याजवळ बसून राहिली, माझी काळजी घेतली आणि माझी सख्खी बाजी ती मला अशाच अवस्थेत टाकून खुशाल निघून गेली. लालीताईंना साथ देऊन मी काही चुकीचं तर करत नाहीये ना? बंधू काका, शांत झोप लागली तिला. आता तापतार नाही हा. उतरलोय वाटत. ओवी मला तू रात्रभर हैसरच बसून होतस की काय? झोपलं नाही? अगं जाऊन झोप. म्हणजे असं किती वेळ बसून राहणारच हैसर?
बंधू काका हो इथे बसल्या बसल्या छान झोप काढली. तू कितीही म्हटलंस ना की छान झोप लागली होती, पण ह्या झोपे काय अर्थ नसतो भाऊ. तुझा तू दमली आहेस ना, रात्रभर जागली आहेस ना, झोप जा जा. हं? बरं ठीक आहे, मी जाते. पण हो काही लागलं तर प्लीज मला सांगा. हो. आणि हो बंधू काका, तिला ना गरम पाणी द्यायला हवं. मी पाणी गरम करते आधी. मी हा सगळं करते ग मी. पण बंधू काका, तिला खायलाही काहीतरी हलकं द्यायला हवं. मी ॲटलिस्ट पेज करते तिच्यासाठी. बरा बाबा, कर सगळा कर, पण नंतर कर. आता थकली अशी आहेत ना, जा जाऊन आराम कर जा. ठीक आहे. तू रात्रभर ते थांबलंस ना? मावशी, मी काही वेगळं नाही केलंय. आणि मी आजारी होते तेव्हा तुम्ही सुद्धा असंच माझ्यासाठी जागरण करत होतात ना. आणि मावशी, कुटुंब त्यालाच म्हणतात ना. बरोबर आहे तुझं ओवी. कुटुंबात असं एकमेकांसाठी उभं राहणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. बरं, यांनी मंजूचा आजचा डोस पण तयार करून ठेवलेला. नंतर बंधुभाऊंका नेऊन देशील? हो, मी लगेच नेऊन देते त्यांना. आताच जातस? थांबा, आणून देते.